माय बहीण कुठंच काम नाही भेटून राहिलं, काय करू तुम्ही? एवढा उन्हात म्हटलं चाललं निघून राहिलं माझ्याकडून तर. आता काय करू तो, पोटाला तर लागलंच खासाठी. आणि त्याच्यात म्हटलं ह्या रश्मीची फरमाईश. हे पाहिजे मला खाले, ते पाहिजे मला खाले. काय करू तो? आता तिला खाले आणू का कामाला जाऊ का काय करू, काही समजूनच नाही राहिलं मला. नाचुकली म्हटलं खिचडी करायसाठी किती विचार करावा लागून राहिला. तांदूळ पाहिजे, तेल पाहिजे, डाळ पाहिजे, काय काय नाही लागत बाप्पा घरात. मला तर माहीतच नव्हतं. सगळं काही बाबा आहे आणि आई करे. एवढं फार आलाच नाही ना कधी स्वतःवर. आणि आता आता तर बाप्पा सगळं सगळं शिवून गेलं. घर खर्च, बायकोचा खर्च, स्वतःचा खर्च. 8 दिवस झाले खर्याले पाहिलंही नाही म्हटलं. नजरही फिरून नाही पाहिलं खर्याच्या इकडे. नाही तर दिवसभराचे 3-4 खर्रे होऊन जाय मग. आता करू तर काय करू, कुठे शोधू काम? आता म्हटलं स्वतःची इच्छाही मारायला लागून राहिल्या. फक्त या बायकोच्या यानं. हे बायको मोठी अवदसा भेटली मला. अवदसा भेटाले हिच्या गोष्टीत आलो मी आणि स्वतःच वाटोळं केलं. मस्त खाऊन राहिलो होतो, पिऊन राहिलो होतो, ऐशीनं जिंदगी जगून राहिलो होतो. तर म्हटलं हिच्या भैकावायत आलो. मला असं वाटे सोनं आहे, नाणं आहे, मस्त जगणं होऊन जाईन आपलं. त्यात म्हटलं एवढ्या महागीच्या अंगठ्या तुटल्या, पण 2-3 दिवसात सामान आणलं, हे आणलं, ते आणलं, त्याच्यात पूर्ण पैसे बसून गेले. आणि त्याच्यात आता तर घरी केलं का नुसती किरकिर किरकिर करून राहिली. मोबाईलमध्ये रिचार्ज टाकून द्या म्हणते. आता रिचार्ज काय एवढा तेवढा होते काय? 350 रुपयाचा रिचार्ज होते म्हटलं. दिवसभर मोबाईलमध्ये पाहत राहते, दिवसभर मोबाईलमध्ये पाहत राहते. आता पैसेच नाही आहे तर कुठून देऊ तिला रिचार्ज टाकून? आणि घरी गेलं का नुसती मागं लागून देऊन राहिली, रिचार्ज टाकून द्या, रिचार्ज टाकून द्या. आता तिला आहे नाही ना काही पाहा आले. बॅलन्सही नाही आहे त्याच्यात, फोन घेऊन लावाले. मी तो फोन लावू गिर करते मध्ये. भेटलं काय काम आणले का पैसे, भेटलं काय काम आणले का पैसे. नुसती पैशावरच तुलली याच्या माय बहीण काय करावं तो. अरे या तर शुभ दिसून राहिला. या कामाकिमावर गेलं नाही काय? या तर कामाला जाते ना, घरी तर राहत नाही. मला 5 वाजता भेटे या संध्याकाळच्या पायरी कामाकिमावर आल्यावर. आणि जेव्हापासून याच्यासोबत गेलो होतो कामाले, वापस आलो तेव्हापासून काही भेटलाच नाही मला, दिसलाही नाही. पण कोण बसला याची तब्येत गिब्येत बरोबर नाही आहे काय? का रे शुभे, कामाकिमावर गेला नाही का तू आज? इथं बसला दिसून राहिला. अरे नाही रे रुपया, कामावर तर जास्त लागते का? कामावर नाही जाईन तर कसं होईन आपलं? जेव्हा शाळा शिकायचे दिवस होते तेव्हा मार चाटा मारल्या शाळेले. आणि आता कामाला चाटा नाही मारता येत, आता जास्त लागते. नाही गेलं का घरचे लोक खायलाच देत नाही. मग बस कामाला जा, बाकी काहीच नाही आहे म्हटलं. कामाला गेलं तर सगळं बरोबर राहते, घरदारी बरोबर राहते, सगळंच काही राहते. पण तू कुठे हिंडून राहिला? आणि हो रे, मला तुला गोष्ट विचारायची होती. गावात जे ऐकून राहिलो तुझ्याविषयी ते बरोबरच आहे काय? काय ऐकून राहिलं माझ्याविषयी तू? काय सांगितलं तुला कोण? अरे कोण काय सांगणार आहे, सगळंच सांगून राहिले तुझ्याविषयी. म्हणते तुझ्या बाबांना तुझ्या आईनं तुला हाकललं म्हणते घरातून म्हणते. हो रे शुभ्या, बरोबरच ऐकलं त्या. काढलं मग आईनं माझ्या बाबांना, म्हटलं मला घरातून मला माझ्या बायकोले. पण कायले रे, कायले असे कामं केले तुम्ही? कोण आहे तुझ्या घरात? एकूण तुझ्या पोरगा आहे, तू एवढा सगळा पैसा दिला आहे, सगळं काही आहे. आणि कायले निघाला तू? हाकललं होतं ते ना. जे काही म्हणून राहिलं ते ऐकून घ्यायला पाहिजे होतं, तिथंच राहिले पाहिजे होतं. निघून आला तर तिथून टरटरन. आता कुठं राहून राहिला तो? आता भाड्यानं राहून राहिला असं आहे ना? हो रे, भाड्यानंच राहून राहिलो. लय परेशानी आली म्हटलं अंगावर, लयच आली. आता वेगळं निघालो, घरचा किराया आहे, घर खर्च आहे, बायकोचा खर्च आहे, मया खर्च आहे, काही समजूनच नाही राहिलं मला. काय करू काय नाही. 2-3 ठिकाणी कामाचं विचारलं तर म्हणते कामच नाही देत म्हणते, तुला जमतच नाही म्हणते. आणि तुझ्यासोबतही आलो होतो 1 दिवस, तर तेही मला नव्हतं जमलं, तिथून येऊन गेलो होतो. काहीच करू मला काही समजून नाही राहिलं. अरे माफी गिफी माग आणि चालला जाय घरी. काय करतो स्वतःची बाकी करतं काय? एक तर त्याकडून कामधंदा काही होत नाही. आणि कायले फिरून राहिला इकडे तिकडे? ऊन किती हे आहे म्हटलं. आता आम्हीच तर सकाळून चाललो कामावर. सकाळून जातो 6 वाजता, 11 वाजता घरी. आणि किती टेम्परेचर झालं म्हटलं, 45च्या वर तर टेम्परेचर आहे. एवढ्या उन्हात काम करणं जमतच नाही. आणि तू जर गेला ना आमच्यासोबत आला ना, एक तर मला तुला ठेवणार आहे नाही. कारण की तू पहिलेच त्याच्यासोबत टेटरचाय करून येऊन गेला होता, जास्तीच्या गोष्टी करून. पण कसं जर मी त्याला म्हटले ना मालकाने की ठेवून घ्या म्हणून, तर त्याकडून एवढ्या उन्हीत कामही नाही होणार. 7 वाजतापासूनच तर चट ऊन लागते, 11 वाजेपर्यंत अंगावर घ्यायला लागते पूर्ण ऊन. तेव्हा कुठं काम होते? तसं होते काय? तसे देते काय लोक काम? पैसे तसे नाही देत. लय काम करायला लागते, लय मेहनत करायला लागते, तेव्हा भेटते तो 500-600 रुपये रोज. अरे तुझं सगळं काही बरोबर आहे, पण आता पाय जवळ पैसे होते ना, तेही संपून गेले. आणि माझी बायको काही खर्च कमी करून राहिली नाही. तिला पाहिजे नुसतं हॉटेलचं आणि त्या मोबाईलमध्ये रिचार्ज. ते हे नाही विचार करून राहिली का काम नाही, धंदा नाही, मी पैसे कुठून आणू? आला तर मला काही समजूनच नाही राहिलं काय करू काय नाही. भलतंच आता फसून गेलो मी. आता हे पाय रुपया, मी तुला म्हटलं असतं पण तुला वाईट वाटलं असतं. वहिनीला म्हटलं जराशी शौक कमी करायला लाव. जितकी आपली चादर आहे तेवढेच पाय पसरावा लागते. जरासं आता पैसे दिले नाही आहे तर स्वतःचा खर्च कमी करा ना. कमी केला तर जरासं वाटपते. आणि पाय जरासं हे होईन तर चालला जाय घरी. काय करतो इकडे तिकडे राहून एवढं मोठं घरदार सोडून? नाही रे, आता नाही घेत. आता आईनी घेत आणि बाबाईनी घेत. आता आई बाबा म्हणे स्वतः कमवा म्हणे आणि स्वतः राहा म्हणे. आणि 4 दिवस त्यांनी झाले वेगळं राहिले आणि आम्ही तिथं चालले जाईन तर म्हणे तुमच्याकडून काहीच नाही होऊन राहिलं म्हणून. आमचेच भरोसे आहे म्हणून अजून मला ऐका लागन गोष्टी. मी भल्ला बेकार फसलो, इकडूनही फसलो आणि तिकडूनही फसलो. ह्या बायकोच्या आहे ना, मी तर मॅटच होऊन गेलो. माझ्यासाठी एखादं काम गिम असेल तर पाय तू. काम? अरे थांब, तो गोळ्या घेऊन राहिला. थांब गोळ्याला विचारतो मी. ह्या गोल्या तर कपड्याच्या दुकानात आहे ना? हा कपड्याच्या दुकानात आहे ना वाटते या. का रे गोळ्या कुठे गेला होता? कुठे गेला होता एवढ्या उन्हात फिरून राहिला?
अरे अरे शुभ्या दादा कुठंच नाही गेलो तुम्ही. मी दुकानातून आलो ना जेवण करायसाठी. कपड्याच्या दुकानावर आहे की नाही मी. सुट्टी देत असते मला 2 वाजता. मग जेवण करून चालला जात असतो. 2:30-2:45 निघून जातो मग घरातून. 3 वाजता पोहोचून जातो दुकानात. हो काय रे? रुपया मी गोष्ट ऐकतं काय? काय रे शुभ्या? हो रे, याला विचारतं काय? याला विचार ना संत जागा की काय दुकानात म्हणा. सांग म्हणा माझ्या विचार म्हणा. ना शुभ्या, मी काय म्हणतो तूच विचार ना. मी पहिले त्याच्यासोबत काही चांगलं बोलू नाही, मला बोलायसाठी चांगलं नाही वाटून राहिलं. तू विचार ना माझ्याविषयी. बरोबर थांब मी विचारतो त्याला. काय रे गोल्या? किती पोरं आहे रे तुझ्या दुकानात? अरे शुभ्या दादा लय पोरं होते पण आता हे सुट्ट्या लागले की नाही. आणि ऊनही जास्त आहेत. आता सध्या पोरं कमी झाले. आणि पण काय म्हणते तर आम्ही आहे 5-6 जण आहे आम्ही दुकानात. हो काय? मग किती वाजता जातात तू? आणि संध्याकाळची सुट्टी किती वाजता येतं? आणि पैसे गिसे काय भेटते तर सांग ना जरा असं आम्हाला. काय आहे दादा 8,000 रुपये पगार आहे. सकाळी जा लागते 10 वाजता, संध्याकाळच्या 10 वाजेपर्यंत. दुपारी जेवण करायची सुट्टी देते 1 तासाची. तसं काम गिम नाही आहे म्हणा जास्त. मस्त एसी गिसी लागली राहते दुकानात, थंड थंड राहते. फक्त एवढं आहे का कस्टमरला दाखवा लागते. आता कोणी म्हणते, कोणी पाहते, कोणी खोलून ठेवून देते, मग त्याच्या घड्या घालायला लागते. असं काम आहे. बाकी काही नाही आहे म्हणा. पण हलकंच काम आहे, जास्त काही भारी काम नाही आहे. हो काय? जागे की असं तर सांग ना रुपयाचं. मग त्या मालकाला विचारून येजो बरं. आहे का म्हणा जागा म्हणा. तर रुपयाला सांग मग घेऊन जातो त्यासोबत. रुपये दादाले का हो रुपये दादा? तुमच्या घरीच तर दुकान आहे एवढं मोठं कपड्याचं. आणि तुम्ही लोकांच्या इकडे जाता काय? तुम्ही तर किती पैसेवाले आहे बाप्पा. 8,000 रुपये महिन्यात तुम्हाला पुरण काय? आणि तसाही म्हटलं तो मालक जेव्हा नवीन नवीन राहते ना तेव्हा 7,000 रुपये देते. मग तर पैसे त्यानं 2 वर्षाच्या नंतर वाढवले 1,000 रुपये. पहिले 7च दे म्हटलं मला तो. आणि रुपये दादा लागले तर रुपये दादाले 7,000 देईन. पण कार्यगण्या किती ड्युटी होऊन राहिली रे ते. सकाळी 10 वाजतापासून तर रात्रीचे 10 वाजेपर्यंत. पुन्हा किती 12 तासाची होऊन राहिली गेले ते ड्युटी. किती वेळ रे? एवढ्या वेळपर्यंत दुकानातच राहा लागून द्या मला. हे पाय रुपया कसं असते, मेहनतीचं काम राहिलं का अंगावर काम घेतलं का पटकन होऊन जाते म्हटलं. 500-600 रुपये रोज भेटून जाते आपल्याला. पण हे दुकानातले कामं अशीच राहते टाईम टू टाईम. करावंच लागते. आता तुझे दुकान होतं तर तू काय तुझ्या मनानं उघडे तुझ्या मनानं लावे. तुला काही एवढं माहीत नव्हतं. पण म्हटलं लोकांच्याकडे गेलं तर लोक टाईम मिटून देते. जसं टाईम घेते इकडून तसा टाईम देते तिकडून. आता पाय तू जर तुला करायचं असेल तर सांगते. एक तर तू म्हणतो का तुझ्याजवळ कामधंदा नाही आहे, पैसे पाणी नाही आहे, मग तुला करावंच लागेल ना. तुझ्या नाही लाज आहे. तू आईबाबाच्या इथेही जाऊ नाही शकत आता. आणि त्या बायकोचे खर्चही जास्त आहे. मग कर आता काय करतो तो. ते माय पण करा तर लागणच, त्याच्याशिवाय काही पर्याय नाही आहे. गोल्या मग विचारून येतो बरं तुझ्या मालकाले. जर हो म्हटलं ना तर म्हटलं उद्यापासून येतो म्हटलं मग मी. बरं दादा. आता मी इकडून जातो की नाही तर मालकाला विचारून घेतो. आणि त्यानं जर हो म्हटलं का मग तुम्हाला सांगतो. तसं तो आवश्यकता आहेच म्हणा आमच्या इथं. पोस्टर गिस्टरही लागला आहे का पोरं पाहिजे म्हणून. पण आता तुम्ही म्हणून राहिले तर मी विचारून मग तुम्हाला सांगतो. तुम्ही संध्याकाळी भेटा मला आता 10च्या नंतर. बरं. काय रे शुभ्या, कसे दिवस आले मयावर. म्हटलं ज्या पोराच्या जवळ एवढी मोठी दुकान होती, एवढा सारा पैसा होता, गाडी होती, सगळं काही होती म्हटलं. घरदार होतं, वावर शेत होतं. ते पोरगं असं भिरभिर घुमून राहिलं कामासाठी. एक काम नाही आहे जवळ, काहीच नाही आहे जवळ, ना पैसा पाणी आहे. एका एकाला विचारा लागून राहिलं. मी तर तुला म्हणून राहिलो रुपया का जराशी माफी किफी माग आणि चालला जाय घरी. अरे काय माफी मागू रे? एवढा टेटरचाय करून आलो मी तिथून. काय माफी मागू आता? कोणत्या तोंडाने माफी मागू? आता त्याला म्हटलं होतं का करून दाखवून म्हणून. आता जाऊ काय तसंच. मग तेही म्हणून एक वेळा गेलो का म्हणून काय झालं म्हणून ते याकून काहीच नाही झालं म्हणून. बायकोले तर पोचणं नाही झालं म्हणून. मला असं वाटते रुपया याच्यात ना थोडीशी गलती जास्त वहिनीचीच आहे. तू जरा असं वहिनीवर ताकीद ठेव. नाही तर काही खरं नाही आहे तुझं. म्हटलं वहिनीच्या ना तुला वेगळं राहायला लागलं घराच्या. कसं काही चांगलं चालू होतं तुझ्या घरदाराचं. आणि काय झालं फार तुझं एवढं बायकोचं ऐकायला लागते. मी तर ऐकतच नसतो. इकडचं ऐकतो इकडे टाकून देतो. चांगल्या गोष्टी राहाय तर ऐकून घ्या. आणि हे अशा तशा गोष्टी काय फालतूच आपलं डोकं खराब करत बसा. आणि मला तर वाटते का वहिनीनं तुले पायाशीनच बांधलं. जशी वहिनी म्हणते तसंच तू करतो. त्याच्यानं म्हटलं हे सगळं काही घडून राहिलं. कधी ते ऐकलं असतं, आईचंही ऐकलं असतं, बाबाचं ऐकलं असतं, बायकोचं ऐकलं असतं ना. आणि एक दोन गोष्टी जर आपण नजरअंदाज केले ना तर मस्त घर चालते. आणि एकाच्याच गोष्टी ऐकत बसलं मग दुसऱ्याच्या विषयी म्हटलं मनात कडूपणा येऊन जाते. आता वहिनीनं तुला आई बाबाच्या विषयी सांगितलं असून तुझ्या मनात आला कडूपणा. आता मायबापा जवळून झाला दूर. आणि इकडे घरचंही ताल काही बरोबर नाही आहे. आता पाय आता मग बोलणं तर काम होतं पप्पा तुले. मी काय म्हणू आता? तुले माहीत आहे तुझ्या घरचं कसं काय चालाय, कोणाची गलती कोणाची नाही. आणि त्याही काही सवय नाही लावली. तूही नाही गेला ना कोणाच्याकडे. एक वेळा मी नेलं होतं तर तिथून पळून येऊन गेला तू कामावरून. पहिले काही काम केलं नाही. आणि काय रे तुझ्या बाबानं गाडी घेऊन घेतली काय रे तुझ्या जवळून? गाडी नाही आहे काय? तू तर पाय जवळ शिवून राहिला. हा रे लेका, गाडी घेऊन घेतली. गाडीला हात नको लावू म्हणे, चाबी आणून देऊन दे म्हणे. गाडी घेऊन घेतली, दुकानातूनही काढून टाकलं, घरातूनही काढून टाकलं. आता म्हटलं त्या हाय नाही का ती आपली शाळेत शिके आपल्यासोबत ते रंजू. हा रंजू. तिच्याच घरी आम्ही भाड्यानं फिरून राहिलो होतो मी खोलीसाठी. कोणीच खोली द्यायला तयार नव्हतं. तर तिला म्हटलं आहे का म्हटलं तुझ्या घरी खोली. म्हटलं तिनं पाहिला माझ्या चेहरा. मी सकाळपासून घुमता घुमता थकून गेलो होतो. तर मग तिनंच दिली एक रूम आहे म्हणे खाली म्हणे. तर राह म्हणे तिथंच म्हणे. मग तिच्या आईशी बोललो. मग म्हणे राहा म्हणे. पैसे होते जवळ तर ॲडव्हान्स देऊन दिला तिले. आणि आता महिन्याची त्याचीच आहे.
आणि आता माहीत पडते ना काय होते. तर आता ह्या यानं सर गोल्यानं सांगितलं ना, तर मग उद्या चाललं जाईन, दुकानात चाललं जाईन आणि तिकडेच करण काय करायचं आहे तर काम. कमीत कमी खा प्यापुरते तर पैसे येईल. हो हो, हे तर बरोबर बोलून राहिला तू रुपया. आता मी काय म्हणतो, जरासं म्हटलं संसारातही लक्ष दे. हां, संसारात लक्ष द्या. काही नाही पडला आहे रे. हां, पाय बरं आमची जिंदगी. आता तुला तर पहिलेपासून आरामशीर होतं, सगळं काही भेटे, तुला त्याचा अहसास नाही आहे ना. आम्हाला पाय, आता आम्ही तर लहानपणापासून मेहनत करू म्हटलं ना, आताही मेहनतच करून राहिलो. शाळा शिकलो नाही, ते असं काम आलं म्हटलं नशिबी. आणि तुझ्याजवळ तर पैसा होता, दिला होता, सगळं काही होतं, तरी तू शिकला नाही. आमचं तर जाऊ दे, आमचं तर थोडीशी मारा आम्हाला गरिबीची पडली. पण तुझ्याजवळ तर एवढं सगळं असून तू शिकला नाही रे. तुझ्या बाबा एवढे पैसे लावायला तयार होते, तरी त्या काही करून नाही दाखवलं. आणि आता पाय बरं, आता म्हटलं 7 आणि 8 हजारच्या नोकरीसाठी फिरफिर घुमायला लागून राहिलो तुले. जर तुझ्या आईबाबांनी राहिले ना, तर तुला पुरसाने हाल नाही आहे म्हटलं. हां, कशी माफी माग आणि जाय त्याच्याजवळ, काही फायदा नाही आहे. हां, बायको चांगली आहे तर काही हे करायला पुरते. मला तर वाटतं वहिनीनंच ताल केला तुझ्या सगळ्याचा सगळा. अरे वहिनीले काय म्हणतो, गलती मई आहे ना, मई आहे गलती. मई गलती आहे आणि तिची गलती आहे, दोघीची गलती आहे. हे आहे तिच्या कोणी कामही होत नाही आणि मी मया कोणी काम होत नाही. आमच्या आळसपणानं म्हटलं आमचा सगळा खराबा केला. बरं बरं रुपया, ऊन लय लागून राहिली. आता मी जातो अंदर, झोपतो जरासा. जाय तू कुठं चालला तर, नाही तर चल ना अंदर, चहा घ्या पिऊन. नाही आता कामासाठी घुमून राहिलो होतो सकाळपासून. आता जरासा जातो आणि आराम करतो घरी जाऊन. बरं बरं, जशी तुझी इच्छा. मोबाईलमध्ये रिचार्ज नाही आहे ना, तर मग मनच नाही लागत. मग घरात मन नाही लागत, मग कामात मन नाही लागत. तेले म्हटलं का जरासा ताल जोड लावा. नाही विकून राहिले ते दागिने आणि कामही नाही लागून राहिलं, तर घाणच ठेवून द्या. घाण राहील तर कमीत कमी आपला जो 2-4 दिवसाचा खर्च आहे तो तर निघून जाईल. जरासा रिचार्ज गिचार्ज टाकून देईन माझ्या मोबाईलमध्ये. तो मोबाईल तिथं पडला आहे आणि त्याच्यात काहीच नाही. आणि काय करू मी, मला तर काही समजून नाही राहिलं. आता म्हटलं होतं तेले तिकडून येता येता ताल जोड लावजा म्हटलं माझ्या रिचार्जचा. काय माहीत काय करते आणि काय नाही करत. तर मला तर म्हणच नाही लागून राहिलं. मला तर असं आहे का उठली का जरासा मोबाईल पाहायला पाहिजे. आणि त्याच्यात ते नेट चालत नाही ना, त्याच्यानं अजून जीवावर येऊन जाते. जीवावर याले. रश्मी, अरे आले का हो तुम्ही? किती वेळची वाट पाहून राहिली तुमची. म्हटलं आता तुम्ही गेले तर तिकडून पैशाचा काही ना काही ताळजोड लावून येता म्हटलं आणि मला रिचार्ज टाकून देता म्हटलं. एक तर तुम्ही काम शोधासाठी दिवसभर बाहेर राहून राहिले आणि त्या खोलीत मरा लागते, खोलीत मराले. आणि म्हटलं नेटने चालून राहिलं ना, काही नाही चालून राहिलं, रिचार्ज संपला तर. आणले काय पैसे आणले असन तर आणा टाकून माझ्या मोबाईलमध्ये रिचार्ज. का बरं रश्मी, मी म्हटलं सकाळपासून गेलो होतो, आता आलो तर राहिलो माणसाले जेवायचं खावाचं पुसाचं. आणि म्हटलं आलं नाही आलं, तुला रिचार्जची आठवण येऊन जाते काय? रिचार्ज महत्वाचा आहे का माणूस महत्वाचा आहे तुझ्यासाठी? जेव्हा खावाले काही नाही पुसलं, रिचार्ज 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 अंगावर झालं काय तुया? अंगावर व्हाले. हो तसं नाही, मला वाटलं तुम्ही पैसे गिसे आणले तर मग टाकून द्या म्हटलं रिचार्ज. आता तुम्ही जेवण फेवण करा ना, नजून जाण काम पाहासाठी. मग मला एकटीलेच बसलं राहा लागते ना घरात. मला गमते काय गमाले? एकटं म्हटलं या घरात ना टी व्ही आहे ना काही आहे ना टेप आहे, फक्त तेवढा मोबाईल आहे, तेवढा मोबाईल पाय तुम्ही. काहीच नाही म्हटलं या घरात म्हटलं. मग काय करू? जाऊ दे, दे बरं जेवायला दे. जेवायला दे. पैसे आणले काय तर तुम्ही? आता पैसे कुठून आणू मी काय कामावर गेलो होतो काय? काम शोधासाठी गेलो होतो. तर काम शोधायला गेलो तर पैसे भेटून जाते काय? काम केल्यावर पैसे भेटते. आणि सध्या रिचार्ज गिचार्जचा विचार नको करू तू. सध्या रिचार्ज मारणं काही होत नाही. रिचार्ज मारणं गिरणं काही होत नाही. आता नाही मारा लागत रिचार्ज. पैसे कुठून आणून देऊ तुला रिचार्ज मारायसाठी? राहू दे 8-15 दिवस, मग मी गेलो कामाले तर मग टाकून देईन. काय 8-15 दिवस? 8-15 दिवसापर्यंत काय करू मी? एकटं म्हटलं मला या मातीच्या घरात आणून ठेवून दिलं, त्याच्यात माझ्या मोबाईलमध्ये रिचार्ज नाही. कोणाला फोन नाही लावता येत, त्याच्यात मोबाईलमध्ये नेट नाही चालत. आणि त्याच्यात म्हटलं अजून म्हणता तुम्ही 15 दिवस. 15 दिवसापर्यंत काय करू बापा मी? एक कूलर आणा म्हटलं जरासा, तर कूलर आणणं नाही झाला तुमच्याकडून. ह्या डिंग 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 हालते बापा या पंखा. हवा लागते ना, फवा लागते त्याची. मग काय करू तर काय करू मी? जेवढं बजेट होतं तेवढं आणलं मी. आता कुठून आणून देऊ? तू तर म्हणशील का एसी आणून घ्या. मग एसीचं बजेट आहे काय? इथं खा प्यायले पैसे नाही आहे आणि तुला हवायची पडली आहे. इथं सारं डोकं दुखून राहिलं म्हटलं, एकाच्या तोंडासमोर जा लागून राहिलं. काम आहे काय? ज्या पोरांना म्हटलं कधी काम नाही केलं तर 17 लोकांच्या समोर विचारायला लागून राहिलं. मला किती लाज वाटून राहिली तुला माहिती आहे काय? तुला बसल्या मोठं सुचते इकडच्या तिकडच्या गोष्टी. जेवायला दे म्हणतो तर रिचार्ज आणतो. पंखा चालू कर म्हटलं तर कूलरचं आणतं. हे काही गोष्ट झाली का रश्मी तुही? आकाराच्या पडायला नको वागू. जेवढं म्हटलं आपलं हे आहे, जेवढं आता भेटून राहिलं तेवढ्या याच्यात जराशी निभाव कर. पाहू मग काय होते तो. आणि सगळं काही तू यानंच होऊन राहिलं म्हटलं. तू यानं व्हाले. जाऊ दे तिकडे चुलीत सगळं काही. मला जेवायला दे बरं पहिले, लय जोरानं भूक लागली. काय बनवलं त्या? काय बनवलं म्हणजे? पैसे देऊन गेले होते का तुम्ही मला? काहीच नाही बनवलं मी. हॉटेलातून आणा आता. काय करू मी एवढ्या गरमीत मरू का चुलीपाशी?
सिलेंडर निघून राहिलं. 21 दिवस केव्हा होईन आणि केव्हा सिलेंडर आणन आणि केव्हा मी सिलेंडरवर स्वयंपाक करन. मायाकून नाही होत चुली फुलीवर स्वयंपाक करणं. पाहत बसा तुमचं काय आहे तर आणा, हॉटेलातून आणा काही वरण भात डाळ भाजी काही असेल तर आणा, जेवण करून घेऊ आपण दोघं जण. हॉटेलातून आणा? हो, लाजगीच वाटत नाही का तुले? हॉटेलातून आणा म्हणतो. हो, ते पैसे तर आणले नाही का हॉटेलातून? एवढ्या दिवसाचं खाऊ घातलं ना तुले, हे नाही थे जे नाही थे. पिझ्झा खाल्ला, समोसे वडे खाल्ले, जेवण आणलं म्हटलं एवढं महागीचं सगळंच तर खाल्लं त्या. आणि आता नाही आहे तर कर ना चुलीवर स्वयंपाक. 4 दिवस करशील तर मरून जाशील काय? नुसतं चांगलं चबीना पाहिजे म्हटलं त्या तोंडाले, चांगला चबीना पाहिजे असाले. मी चटोरी आहे तुम्ही थोडी नाही, तुम्ही थोडी नाही आहे, तुम्ही चटोरे नाही आहे ना. आता पैसे नाही आहे म्हणून खिचडी चालली म्हटलं तुमच्या गळ्याच्या खाली. नाही तर तुम्हालाही लागे ना. आणि म्हटलं ते खिचडी आणि खिचडी 17 वेळा माझ्याकडून काही खाणं होत नाही. मी काही करत नाही म्हटलं, आणा बाहेर नाचता. अहो, तुला दिमाग आहे का नाही आहे का? झोडपून काढू आता, डोकं खराब काही करू नको. एक तर म्हटलं काम शोधायला सकाळपासून फिरून राहिलो होतो. आता एक काम भेटलं, काय माहीत लागते का नाही लागत तर उद्या माहीत पडते. आणि तेही म्हटलं आता फक्त 7,000 रुपये येत जाईन महिन्याचे. त्याच्यात तुले घरही चालवणं आहे आणि सगळं काही खर्चही करणं आहे. किरायाही देणं आहे, सगळं करणं आहे म्हटलं तेवढ्या पैशात. काय 7,000 रुपये आणि ते एका महिन्यात? एवढ्या पैशात कशी घर चालवण मी आणि कसं काय करन? ते 350 रुपये महिना, 350 रुपये तुमचे 700 रुपयाचा तर रिचार्जच होऊन जाते. आणि हे भाडं म्हटलं 2,000 रुपये भाडं द्या लागन. 3,000 रुपये तर असेच चालले जाते. आणि पूर्ण महिनाभराचा खर्च 4,000 रुपयात होते काय? काही लागतच नाही का जीवाले? दुसरं काम पा, ते काम नका पाहू. दुसरं काम नाही भेटून राहिलं, उन्हीत आणीत माझ्याकडून काम होत नाही. आता भेटलं म्हटलं कसंही कपड्याची दुकान आहे तेही पक्क नाही आहे. आता ते पोरगं काय आणि ते काय नाही संदेश रात्री तर त्यानं म्हटलं तर जाईन तिकडे. आता म्हटलं डोकं काही खराब करू नको तू, मला डोकं तसंच तपलं आहे. डोक्याच्या बाहेर काही जाऊ नको. पटकीने घे आता लवकर कणिक भिजव. नाही खिचडी खाऊ घेऊन राहिली तर कणिक भिजव, पोळ्या गिड्या टाक आणि काय करतो तर कर, कायची भाजी करतो तर आता. आणि चुलीवरच करायला लागते म्हटलं तुले. आता एवढा उन्हीत चूल पेटू काय? मग फॅनही बंद करायला लागते. किती जीव गुदमरल्यासारखा होते मग. फॅन नाही बंद केला तर ते चूलही पेटत नाही. तुम्ही काय कोणत्या जन्माचा बदला घेऊन राहिले माझ्याकडून? एवढ्या उन्हीत मला चूल पेटवायला लावून राहिले. हे पाय रश्मी, सध्या बाहेरून मी आणू नाही शकत. तुला माहित आहे कंडिशन कशी चालू आहे तर आपली. आणि आता तुला कराच लागन. चांगल्यानं करशील तर कर, नाही तर मग हायच माझ्याजवळ दुसरा पर्याय. जाऊ दे, मॅट झाला या माणूस, मॅट फाले. जास्त अजून चबर करन तर दिन मायावर 2 झापड्या ठेवासाठी. आता मराच लागन चुलीपाशी, कोणाला सांगू? जसं केलं तसं भुगताच लागन. चांगली होती तिथं तर मलाही मोठी हे आली होती, लय मात चढला होता मला. आता काय बोलू स्वतःले. म्हटलं आईच्या इथंच राहिली असती ना तर पुरलं असतं मला. 2 कामं केले असते, कमीत कमी कूलरमध्ये झोपाले तर भेटलं असतं. मोबाईलचा रिचार्ज तर टाकून दिला असता बाबानं. पण मी आली नाही याच्यासोबत. आता तर ना तिथं जाऊ शकतो मी, ना इथं येऊ शकतो. तिथंही मोठी नाकावतून आली मी, नाकाच्या गोष्टी करून. का आता येत नाही नसन तसं, नंतर येईन. आता कसं करू तर? अवती भोवती चून गेलं माझ्या जीवाच्या, तर पडायला चाललं गेलं. आता हे करा तर लागनच. आता चूल पेटवाच लागन मला उन्हात आणायची. नाही पेटू तर कोणाला सांगू? आता बफरूनच आला माझ्या नवरा काड्यात तोंडाचा. करता स्वयंपाक का नाही करत मला हे सांग तू, का तोंडातल्या तोंडात बडबड करतो तो? करतो ना, करतो कराच लागते. आता कोणाला सांगू करू? नाही तर सिलेंडर तर आहे नाही, मलाच मारा लागते आता चुलीजवळ. घ्या लागते उन्हात आणायचे दणके तिथं. आता फालतूस करतो. बसा तुम्ही, बसा जराशे, पाठ करतो मी. आता एवढ्या गरमीत बसू काय? बसतो मी बाहेर झाडाखाली. झाले म्हणजे तुझ्या स्वयंपाक तर मला आवाज दे. स्वयंपाकही करणं नाही होत 2 माणसाईचा. बरं झालं खटला नाही आहे. दुपारी होऊन जाते, 12ही वाजून जाते, 2ही वाजून जाते. तर हॉटेलचं पाहिजे म्हणते तिला. सगळं आहे तो इथं पाहिजे. आता जा ना, जास्तीच्या गोष्टी कायले करून राहिले इथं उभे राहू? करतो ना स्वयंपाक. आता कायले पटर करता? मरतो ना मी, मरतो गरमीजवळ. जा तुम्ही बसा झाडाच्या मस्त थंड सावलीत. मी मरतो इथं गरमीत. एक तर कूलर नाही काही नाही. एक पंखा डिंग करते. थोडी बंद करा लागल, तेव्हा कुठं स्वयंपाक करा लागल. मग तुला माहिती आहे ना का आपल्या इथं सिलेंडर नाही आहे, तर सकाळी उठाव तर तेव्हा स्वयंपाक करून घ्याव. कायले मरा लागते आणि कायले बंद करा लागते फॅन तो? सकाळी करून घेतला स्वयंपाक आणि होऊन गेलो मोकळं. हो, देऊ नका भाषण नका झाडू तुम्ही. जा करतो मी, तुम्हाला नाही सांगून राहिली करायला. जा. एक तर म्हटलं हे मातीची खोली, हे वरतून टीनं टाकून दिले या घरावर. असं वाटून राहिलं जशी आग पडून राहिली वरतून. एवढं गरम होऊन राहिलं. जरास बाहेरून आला म्हटलं तर ते टाकीने पडले ते काय दूध दिन काय घरात ठेवल्या तेली म्हणून राहिले घाणच ठेवून द्या. घाण ठेवासाठी थोडी ना पावती घेते. तर त्याने होऊन राहिलं त्याच्याकून. सगळे ओळखीचे आणि पाडकीचे आहे म्हणते, इथं मारते माराले. पण आता बोलणं पुरण नाही ना. सकाळपासून गेले होते काम पाहासाठी, आता झाली त्याची चिराण. म्हणून तर करून राहिले फन करून राहिले. नाही तर एवढे फन करते काय ते? एक आवाज दिला का पार तर दबते. जाऊ द्या, काय करू आता, कराच लागन. करतो आता 2-3 पोळ्या टाकतो आणि पाहतो
काही असं घरात तो बेसन बेसन करून घेतो, पटकन होऊन जाते. तर चला आता आपली यूट्यूब फॅमिली आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आपल्या चॅनलवर जे जे नवीन असाल ते सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप द्यायला विसरू नका. आणि तुम्हाला तुमच्या राधिकाचे व्हिडिओ कसे वाटून राहिले तर कमेंट करून सांगा. आता राहिली आपल्या सगळ्याचे नाव घ्यायची वेळ. तर चला मग सगळेचे नाव घेऊन घ्या आपल्या माय बहिणीचे. कल्पनाताई हरणे, शुभदाताई गोठणकर डोंबिवली वेस्ट मुंबई, वंदनाताई रत्नमालाताई तिरुलकर, मीनाताई गोंडाने गिरीश बोडखे, प्राचीताई मुळे संभाजीनगर, गौरव कीर्तिकार, मनीषाताई चुगडे संभाजीनगर, रेखाताई मोहाडीकर वाशी, लताताई चौधरी मुंबई, चंदाताई खापरे बदलापूर, रश्मिताई दळवी, मनीषाताई फोनके, चंदाताई उमरकर संग्रामपूर, मराठी लताताई, पूनमताई खिवानसरा नाशिक, सीमाताई चौहान नागपूर, वैशालीताई हुमने. तर या सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.